पेपर फुटीच्या गंभीर घटनेनंतर रद्द झालेली नीटची परीक्षा आज पुन्हा एकदा होत आहे। नाशिक शहरातील आपण एका परीक्षा केंद्रावरती आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी विशेष अशी खबरदारी जी आहे ती आपल्याला घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रीय परीक्षा एजन्सी असेल, त्याचबरोबर स्थानिक प्रशासन असेल, यांच्या माध्यमातून काटेकोरपणे ही परीक्षा जी आहे ती आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळतंय। येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी देखील या ठिकाणी केली जात आहे। तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं हॉल तिकीट बघून त्यांना आतमध्ये सोडल्यानंतर त्यांच्याकडनं बायोमेट्रिक जे आहे ते या ठिकाणी केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती विशेष अशी खबरदारी जी आहे ती आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका परीक्षा केंद्रावरती आपण आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक्झाम सिक्युरिटी असतील, त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। स्वतंत्ररित्या या ठिकाणी मुलींची जी तपासणी आहे, त्या महिला विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांची तपासणी या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी अगोदर बायोमेट्रिक जे आहे ते प्रशासन या जे एक परत या पेपर फुटीच्या गंभीर घटनेनंतर रद्द झालेली नीटची परीक्षा पुन्हा एकदा आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक शहरातील जवळपास 21 केंद्रांवर ही परीक्षा जी आहे ती आज होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या मोठ्या बंदोबस्तामध्ये आपण सकाळी परीक्षा केंद्रांवरती वितरित केल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर आता या परीक्षेला सुरुवात होत आहे। खरं तर 2 ते 5:15 या वेळेमध्ये ही परीक्षा होणार असून या संपूर्ण परीक्षेदरम्यान खबरदारी जी आहे ती आपल्याला घेतलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रीय परीक्षा एजन्सी असेल, त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिक प्रशासन असेल, यांच्या माध्यमातून ही परीक्षा जी आहे ती आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं ही परीक्षा होत असताना राष्ट्रीय पेपर एजन्सी असेल, त्याचबरोबर स्थानिक प्रशासन असेल, यांची देखील आपल्याला या निमित्तानं परीक्षा होत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर पेपर फुटीच्या घटनेनंतर विशेष अशी खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना चेकिंग करून आतमध्ये सोडलं जात आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। या ठिकाणी जे परीक्षार्थी आहेत, मग ते महिला असतील त्याचबरोबर पुरुष असतील, यांची देखील स्वतंत्र तपासणी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संपूर्ण दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, काय अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला सध्या परीक्षा केंद्रावरती पाहायला मिळतोय। नाशिक शहरातील 21 केंद्रांवरती जवळपास 11,000 पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहेत ते आज हा नीटचा पेपर जो आहे तो देणार आहेत। दरम्यान ज्यावेळी नीटचा पेपर जो फुटलेला होता त्याचे धागेदोरे नाशिकपर्यंत आपल्याला पाहायला मिळाले होते आणि याच नाशिकमध्ये आता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष अशी खबरदारी घेतलं जात असल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। कॅमेरा पर्सन आकाश ओलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।